आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज। आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली। एक गोष्ट सांगतो सगळ्यात महत्त्वाची, आपल्या ठाण्यामध्ये दिव्यांगांच्या किती कॅबिन आहेत, किती आहेत कॅबिन? सगळ्या गल्लीमध्ये कॅबिन आहेत, कोणाला दिल्यात काय माहिती नाही। हे 2 दिव्यांग बघा, हे आई वडील मुलगा आहे ना त्यांचा, हा मुलगा त्यांचा, या आई त्यांच्या। ही तुमच्याच ह्याच्यावरती किती बातमी? फक्त ते दिव्यांग आहेत की नाही दाखवा, फक्त तुम्ही एकदा त्यांना दाखवा, त्यांचे हात पाय दाखवा, यांचे डोळे दाखवा। मला वाटतं मला असं इकडे बघ, हे बघ इकडे, हा बघा एक ना, दिव्यांग आहेत ना, हे 100% दिव्यांग आहेत। पण तुम्हाला मी सांगतो, यांना आज रोजगार नाहीये, लोकांच्या घरी धुनी भांडी करतात आमच्या बिल्डिंग मध्ये। एक प्रश्न होता, ते यायचे बंद झाले जेव्हा आपण, पण यांना रोजगार म्हणून एक टपरी नाही देऊ शकत। अरे सगळं खाल का तुम्ही? सगळं यांचंही खाल की या माणसांचं तुम्ही खाताय? परिस्थिती बघा ना काय आहे। पेन्शन बंद झाली, पेन्शन बंद झाली, काय परिस्थिती आहे? टपऱ्या आहेत ना, टपऱ्या नेत्यांचे चेले आहेत ना, त्यांना टपऱ्या दिल्या आहेत। आणि काय केलं त्यांनी, कुठला तरी बाहेरचा माणूस आणून वडापावला भाड्याने, याला भाड्याने द्या ना। जे आता जे नेत्यांचे चेले आहेत यांना दिले जात आहे, पण ज्यांना खरी गरज आहे, जे खरं अपंग आहेत, त्यांच्यापर्यंत ही सुविधा मिळत नाही। खेदजनक गोष्ट आहे। आणि यांचे बिचारचे पेन्शन बंद झाली, हो ते बिचार खाणार काय? यांची मालमत्ता आहे ती, हे आहेत त्याचे मालक, त्या टपऱ्यांचे मालक हे आहेत। आणि तुम्हाला लाज नाही वाटत? हे बघा ना, किती वर्ष झाली रे, आंधळा झाला, याला मोतीबिंदू झालेला, हा जन्मापासून असा नव्हता, हा आता झाला आंधळा, जवळजवळ आता तर 8-10 वर्ष झाली तो आंधळा झालाय। त्यांची पण बंद झाली, आले होते। मग ही लाडकी बहीण, ही लाडकी बहीण नाही का? ही लाडकी बहीण नाही कोणाची? काय भेटती नाही, वाचू द्या हो। आज रक्षाबंधन आहे, आज रक्षाबंधन आहे। बघा ही बहीण बघा, तुमची बहीण बघा रस्त्यावर फिरते, अवस्था झाली तरी काम करू